वा, मस्त अगदी थंडी पडलेली आहे आणि ह्या थंडीमध्ये अगदी गरमागरम काहीतरी खायचं आहे, एकदम छान मस्तपैकी. चला तर मग आपण आज बटाटा मेथी पराठा करणार आहे. तर रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट करायला विसरू नका. इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आता इथे मी 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये मी कसुरी मेथी मस्तपैकी हातावर क्रश करून घातलेली आहे. त्यानंतर हळद घातलेली आहे, थोडं धनेपूड घातलेलं आहे पहा. आणि चवीपुरतं आपल्याला यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे. मस्तपैकी एकदम छान आणि एकदम गरमागरम खूप सुंदर लागतात हे पराठे. आणि आता मार्केटमध्ये पण एकदम हिरवी हिरवीगार मस्तपैकी मेथी आलेली आहे. आता यामध्ये मी अगदी थोडंसं तेल घालून घेणार आहे, म्हणजे आपले मेथीचे पराठे जे आहे एकदम छान होणार आहे. आता हे सगळं मिश्रण आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे, मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये थोडासा ओवा पण घातला तरी चालणार आहे, तर थोडासा ओवा देखील घालून घेतलेला आहे पहा. आणि आता हे सगळं मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आपल्याला याच्यामध्ये अगदी थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचा एक कणिक आपली ही भिजवून घ्यायची आहे, म्हणजे एक डो तयार करायचा आहे आपल्याला कणकेचा, पाहू शकता तुम्ही. आणि यामध्ये कसुरी मेथी पण घातलेली असल्यामुळे एकदम छान अगदी मस्त अशी चव येते. आता हे पीठ आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे, अगदी थोडंसं तेल लावून. ते या कणकेला मस्तपैकी आपण तेल लावून एकदम छान असं बाजूला ठेवायचं आहे. आता इथे दुसरीकडे आपल्याला गॅसवर एक कढई घ्यायची आहे व त्यामध्ये अगदी थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे. तेल छान तापलं, 2 चमचे तरी तेल घालून घ्यायचं आहे. त्यामध्ये जिरं घालायचं. जिरं तडतडलं की मग आपल्याला यामध्ये हिंग घालून घ्यायचं आहे. बघा, एकदम हिंगाची फोडणी दिल्यावर मस्त लागते एकदम. आता यामध्ये थोडीशी हळद घालून घ्यायची आहे आपल्याला, अगदी थोडासा कलर येण्यासाठी मस्तपैकी. आणि याच्यामध्ये मी अद्रक लसूण हिरव्या मिरच्यांची पेस्ट जी तयार करून ठेवलेली आहे ती आपल्याला छान घालून मस्त छान अगदी खमंग परतवून घ्यायची आहे. अशी खमंग परतवली की आपल्या त्या भाजीला जी आहे एकदम छान सुंदर अशी टेस्ट येते पहा. आता यामध्ये अगदी कलरिंगसाठी थोडंसं तिखट घालायचं आहे, किंवा तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे तेवढं तुम्ही घालू शकता. धनेपूड देखील यामध्ये घालून घेतलेली आहे. आणि चवीपुरतं आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे यामध्ये. आणि छान अगदी मस्तपैकी आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे. ते मी मस्त परतवून घेत आहे. बघा किती छान झालेलं आहे पहा, एकदम मस्तपैकी असं परतलं गेलेलं आहे. आता यामध्ये मी 2 बटाटे आहे ते मी बॉईल करून ठेवलेले आहे. तर हे बटाटे आधीच बॉईल करून ठेवायचे आहे. आणि गार झाले का मग मस्त असं हातानेच क्रश करायचं आहे त्याला. यामध्ये सगळे दोन्ही बटाटे मी हातानेच क्रश करून मस्तपैकी या मसाल्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. छान असं मस्त परतवून घ्यायचं आहे आपल्याला. बघा, याने काय होईल, बाइंडिंग पण खूप छान येईल आणि खायला पण खूप सुंदर लागेल. इथे मी एक मेथीची जुडी आणलेली होती, ती स्वच्छ अगदी तोडून मस्तपैकी स्वच्छ अगदी 4-5 पाण्याने धुवून घेतलेली आहे. पाणी सुद्धा निथळून घेतलेलं आहे. आता हे बटाटा परतल्यानंतर आपला हा पूर्ण मेथी जी आहे यामध्ये टाकून मस्तपैकी अशी छान शिजवून घ्यायची आहे. बघा, खूप नाही शिजवायची, अगदीच वर खाली करून घ्यायची आहे आपल्याला. आणि ही बटाट्यामध्ये छान मस्तपैकी अशी मिक्स करून घ्यायची आहे. एक छोटीशी वाफ काढून घ्यायची आहे अगदी 2 मिनिटांची पहा. आता ही वाफ काढून झालेली आहे आपली एकदम मस्तपैकी, पाहू शकता तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे. बस, तर आता हे तयार झालेलं आहे. तर आता मी इथे एका प्लेटमध्ये ही काढून घेणार आहे. एकदम मस्तपैकी अशी गार व्हायला पाहिजे. हे सगळं स्टफिंग जे आहे हे गार व्हायला पाहिजे. बघा, एका प्लेटमध्ये छान असं पसरवून ठेवायचं आहे आपल्याला. आणि हे मिश्रण आपल्याला गार करून घ्यायचं आहे. बघा, आता हे जे मिश्रण गार करायला ठेवूया. आता हे जे आपण कणिक भिजवून ठेवलेली आहे ती घ्यायची आहे आपल्याला. आणि जसं पुरण भरतो ना आपण, सेम तसंच आपल्याला ह्या आपलं हे जे स्टफिंग आहे आपण मेथी आणि बटाट्याचं केलेलं ते आपल्याला भरून घ्यायचं आहे. आणि मस्तपैकी असं पराठा लाटून घ्यायचा आहे. पराठा अगदी पातळ किंवा एकदमच जाड नाही, अगदी मिडियम याच्यावर लाटून घ्यायचा आहे. बघा, असं दुसरा देखील मी तुम्हाला आता एक भरून दाखवते. आणि एकदम छान अगदी दोन्ही साईडला एकदम व्यवस्थित असा पॅक करून घ्यायचा आहे, म्हणजे त्यातलं जे मिश्रण आहे ते बाहेर येणार नाही. आणि अलगद हाताने आपल्याला हे लाटायचं आहे. पाहू शकता तुम्ही, अशा प्रकारे मी दुसरं पण करून घेतलेलं आहे.
तो पहिला जो झालेला आहे तो आपल्याला मस्तपैकी आता इथे गॅसवर मी तवा गरम करायला ठेवलेला आहे, त्यावर आपल्याला हे टाकून घ्यायचं आहे. तर मी हे तव्यावर टाकून घेणार आहे. पहा, तवा पण गरम झालेला आहे. वर खाली केल्यानंतर मात्र दोन्ही साईडला शेकून घेतल्यानंतर मग मात्र आपल्याला याच्यात तेल घालून घ्यायचं आहे. तुम्हाला तूप घालायचं असेल तर तूपही घालू शकता, पण मी इथे तेल घालून घेतलेलं आहे. बघा, एकदम सुंदर आणि एकदम छान अगदी खमंग आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे आणि गरमागरम आपल्याला हे सर्व करायचं आहे. बघा, दोन्ही साईडला एकदम छान असं मस्त खमंग भाजून झालेला आहे, पाहू शकता तुम्ही. आणि या थंडीच्या दिवसात तर अगदी गरमागरम पाहिजेच असतं आपल्याला. तर या प्रकारात तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. नुसता मेथीचा खाल्लाय, नुसता कोथिंबीरचा खाल्लाय, पण त्यामध्ये अगदी थोडासा, आणि नुसता बटाट्याचा देखील खाल्लेला आहे, पण त्यामध्ये अगदी थोडासा बटाटा आपण जर घातला मेथीच्या पराठ्यामध्ये तर अतिउत्तम होतात पराठे आपले. बघा, एकदम मस्त पैकी. आता आपला हा दुसरा देखील लाटून झालेला आहे, तो देखील आपल्याला असंच भाजून घ्यायचा आहे. तर तुम्ही ह्या प्रकारे नक्की करून बघा. मार्केटमध्ये एकदम छान अगदी हिरवेगार मस्त पैकी आणि एकदम छान अगदी कोवळी कोवळी मेथी आलेली आहे. पहा, अशाच प्रकारे मी हा दुसरा देखील असा मस्त तव्यावर भाजून घेणार आहे. तर अशा प्रकारे हे सगळे मेथीचे पराठे मी या प्रकारे करून घेणार आहे आणि एकदम पटापट होतात, अजिबात वेळ लागत नाही. बघा, एकदम मस्त झालेले आहे मेथीचे पराठे, पाहू शकता तुम्ही. तर या पद्धतीने नक्की एकदा करून बघा आणि मला कमेंट करा. आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये सुद्धा माझा हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, तुम्ही टोमॅटो सॉस वगैरे बरोबर किंवा शेजवान चटणी बरोबर किंवा असंही तुम्ही खाऊ शकता. बघा, आणि एका साईडला गरमागरम मस्तपैकी चहा. आहा, खूपच मस्त. बाहेर थंडी आणि आतमध्ये गरमागरम चहा आणि गरमागरम पराठे. एकदमच मस्त मेजवानी तयार होईल आपली ही. तर नक्की करा आणि मला कमेंट करा. चला तर तोपर्यंत धन्यवाद.